नमस्कार, मी राजू देशमुख बामणीकर. शेतकरी बांधवांनो, हे कांबळे आलेले आहेत. नाव सांगा सर सगळं. मोहन रामभाऊ कांबळे, गाव हत्ता नाईक. हे मोहन रामभाऊ कांबळे हे आपल्या भेटीला इथं आपल्या बागेमध्ये आलेले आहेत आणि त्याचे कर्मचारी परमेश्वर सातपुते, राहणार कोल्पा, आमच्या इथून 1 किलोमीटर अंतरावर आहेत. तर हे येणं एक झोमॅटो कंपनीचे काम घेतलेलं आहे की त्या कामाअंतर्गत शेतकरी बांधवांना कंपनीकडून आंब्याची रोपं, चिकूचे रोपं, जसं पुन्हा कोणते सर, लिंबू, पेरू, हे असे रोपं वगैरे मिळणार आहेत. फक्त त्यानं अगोदर आधार कार्ड घेऊन आपल्या 7/12नुसार लोकेशनवर जिओ टॅगिंग करायचं आणि माहिती अपलोड करायची आणि नंतर मग ते लोकेशन इथलचं देणार. त्याच्यासोबत ड्रिप पण मिळणार थोड्या काय जुजबी खर्चामध्ये. तर आपण त्यांना विचारूत कांबळे साहेबांना की हे कसं आहे कंपनीचं. तर कांबळे साहेब, हे आता तुमच्या कंपनीचं नेमकं उद्देश काय आहे आणि हे शेतकऱ्यांना हे जे झाडं द्यायले तुम्ही, म्हणजे त्या झाडाची किंमत 300 रुपये, तर याच्या पाठीमागे कंपनीचा उद्देश काय आहे आणि शेतकऱ्याचा फायदा काय आहे आणि तुम्ही कधीपासून ड्युटी करता आणि किती शेतकऱ्याची नाव नोंदणी झाली तुमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, ते थोडक्यामध्ये माहिती सांगा सर. नमस्कार, मी मोहन कांबळे. हिंगोली जिल्ह्यात जवळपास 2000 शेतकरी यांनी फळबाग योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि 70% ड्रीपचं काम हिंगोली जिल्ह्यात पूर्ण तत्वास गेलेलं आहे. यामधून शेतकऱ्यासाठी आम्ही केसर आंबा, लिंबुनी, चिकू, मोसंबी आणि पेरू अशा प्रकारचे फळबाग शेतकऱ्यांना मोफत दिल्या जातात. सामाजिक वनीकरणाचं काम आहे, झोमॅटो कंपनीनं घेतलेलं आहे. त्या माध्यमातून मी काम करत असतो. आपल्या आज जिंतूर तालुक्यातील बामणी या गावामध्ये आहे. आमचे सहकारी मित्र आहेत. आज रोजी आम्ही पत्रकार भाऊ देशमुख यांचं जिओ टॅगिंग केलेलं आहे आणि कंपनीचा उद्देश असा आहे की हे जर झाडं इतर ठिकाणी लावले गेले तर ते जगणार नाहीत आणि न जगल्यानं कंपनीचं नुकसान होणार आहे. मग त्यामुळं शेतकऱ्याला जर ही फळबाग दिली तर शेतकरी यापासून फळबाग तर जगवेलच आणि आंतरपीक 2 वर्षापर्यंत घेऊ शकते आणि त्यानंतर बी झाडाची एकदा का सावली झाली फळबागेची, त्यानंतर मेथी असेल, कोथिंबीर असेल, कांदा असेल, अशी पिकं शेतकरी घेऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यानं फळबाग घेतली पाहिजे आणि आमच्या कंपनीचा मूळ उद्देश असा आहे की आमची कंपनी कार्बनवर काम करते. जसं कुठल्या बी कंपनी टाकायची असेल तर त्या ठिकाणी प्रदूषण होत असते. त्या प्रदूषणावर ही कंपनी काम करत असते. यामुळं शेतकऱ्याचं काय होणार आहे की भविष्यात 3ऱ्या वर्षी आमच्या फळबागेला फळ लागणार आहे, तसं तर 2ऱ्याच वर्षी लागणार आहे, परंतु आम्ही ते शेतकऱ्यास ठेवू देत नसतो. 3ऱ्या वर्षी फळबाग उदयाला आल्यानंतर शेतकऱ्याचा भरपूर प्रमाणात फायदा होतो. झाड चांगल्यापैकी मोठं होते आणि फळधारणा व्यवस्थित होती. यानंतर आम्ही शेतकऱ्याला पहिल्या वेळेस एक वेळचं खत देत असतो. ड्रीपला 50% म्हणजे 11,500 रुपये कंपनीमार्फत मदत केल्या जाते आणि अगोदर ड्रीप करणं हे कितीपत योग्य आहे. जर पावसाचं निसर्गानं जर वेळेवर पाऊस नाही आला तर मग ते झाडं मरू शकतात. त्यामुळं अगोदर ड्रीप केल्याचा फायदा असा होते की खड्डा आपण व्यवस्थितरित्या तयार करून ठेवू शकतो. ड्रीपच्या हिशोबानं आम्ही त्या ठिकाणी मार्क करून देतो की बाबा या ठिकाणी खड्डा खोदा. आमचं अंतर साधारण 15x15चं केसर आंब्यासाठी असते आणि मग त्या ठिकाणी खड्डा केला, मग त्या खड्ड्याच्या ठिकाणी खत असेल, काळी माती असेल हे टाकणे आणि त्या ठिकाणी झाड लावणे. मग त्या झाड लावलं की ड्रीप तर ऑलरेडी आपण आथरलेलीच असते. आमच्या कंपनीच्या माध्यमातून ही ड्रीप आथरल्या जाते आणि सर्व नियोजन केल्या जाते आणि मग ते झाड झाडाला पण हे होत असते आणि झाडाची उंची साधारण 2.5 ते 3 फुटाची उंची आहे आणि झाडाचं वयोमान आहे 18 ते 2.5 वर्ष. असं प्रत्येक झाडाचं नियोजन आहे. तर कांबळे साहेब, तुमची जशी टीम आहे, जसं तुमचे सुपरवायझर वगैरे, जसे तुमची आता हे सहकारी तुमचे नवीनच लाभलेत आमचे कोल्प्याचे सातपुते, तर अशी तुमची टीम वगैरे कोण आहे? टीम वर्क कसं करता तुम्ही, काय करता? आमची टीम सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही घराच्या बाहेर निघतो. सर्व कुठले गाव असेल त्या गावात जाऊन भेटी देतो, शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो आणि कार्बन 1, कार्बन 2 असे फॉर्म भरले जातात. आमचे जे हिंगोलीचे मॅनेजर आहेत ते विशाल धोत्री आहेत आणि त्यांच्यानंतर रमाकांत पोले आहेत आणि सर्व टीम ही काम हे दिल्लीहून पाहिल्या जाते
आम्ही त्या ग्रुपमध्ये आहे आणि त्या माध्यमातून आमचं काम चालू आहे. बरं झालं कांबळे साहेब, तुमच्या सहकार्यामुळं पुन्हा तुम्ही जे मेहनत करता, हे उन्हातानाचं फिरून प्रत्येक शेतकऱ्याला भेटायचा तुम्ही प्रयत्न करता. महाराष्ट्राला तुमच्यासारख्या कर्मचाऱ्याची अत्यंत आवश्यकता आहे बघा. आणि आपला हे बामणी परिसर आणि हिंगोली ते तुमचा परिसर म्हणजे डोंगराळ भाग आहे. आणि तसेच हे इथं येलदरी धरण झाल्यामुळं बरेच काही धरणग्रस्त गावं आहेत. या गावांना ह्या फळबागेची खूप आवश्यकता आहे. पाणी आहे थोडंफार, पण फळबागेची आवश्यकता आहे. आणि शेतकऱ्यांना तुम्ही प्रत्येकाला भेटून हे फळबागेचं जे महत्त्व सांगता, तर हे अभिमानास्पद आहे कांबळे साहेब. तुमचं हे आम्ही स्वागत करतो आणि जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला कस्टमर देण्याचा प्रयत्न पण करतो. एकदा तुमचं याच्यावर मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9767 47 70 18. हां, तर या नंबरवर बरेच शेतकरी काही तुम्हाला कॉल करतील, संपर्क करतील आणि आपापल्या पद्धतीनं पूर्ण माहिती घेऊनच शेतकऱ्यांनी या कंपनीचा फायदा घ्यावा, जेणेकरून काही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही. तसं कांबळे साहेब आपल्या हत्याचे इथं तशी काही अडचण नाही. आणि मी पण 1.5 एकरचं फळबागेचं ऑनलाईन केलं. आता मला चंदनाचे काही झाडं मिळणार आहेत आणि आंब्याचे पण झाडं मिळणार आहेत. त्या आंब्याची झाडाची किंमत जवळपास 300 रुपये आहे. पण असू द्या, आपल्याला कंपनीकडून काय फायदा करून घ्यायचा, आपल्याला आंबे मिळाले, ड्रीप मिळाली तर खूप चांगलं होईल. धन्यवाद सर तुमचं. ते नर्सरीचं थोडी नर्सरीची माहिती द्यायलेत, बोलू शकता. सांगली नर्सरी, अभय नर्सरी आहे. ISI मार्क आहे त्यांना. त्या नर्सरी माध्यमातून आपल्याला हे जे वृक्ष आहेत, आम्ही जे झोमॅटो कंपनी अंतर्गत वाटप करणार आहेत, ज्या बी शेतकऱ्याला समजा विश्वास नसेल त्यांना आम्ही त्या कंपनीचा म्हणजे अभय नर्सरीचा मोबाईल क्रमांक देऊ आणि प्रत्यक्षात आपणही देखील त्या ठिकाणी जाऊन त्या वृक्ष कसे आहेत, ते कोणत्या जातीचे आहेत, आपण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा पाहणी करू शकता. बरोबर, म्हणजे शेतकऱ्यांना विश्वास देणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर, असा प्रोग्राम आहे. बरं, धन्यवाद कांबळे साहेब, तुम्ही आलात, भेट दिली आणि आमच्या चॅनलवर सुद्धा 2 शब्द बोलले तुम्ही. धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.